अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन, MRF टीवी कर्नाटका में आपका इस्तकबाल करते हैं। जैसा कि आप हजरात को मालूम है, सूबे कर्नाटका का इलेक्शन चल रहा है। जिला बागलकोट के एक शहर जिसे मतक्षेत्र कहते हैं, मुधोल भी है। शहर मुधोल में यानी मुधोल मतक्षेत्र में इस मरतबा के इलेक्शन में 3 कैंडिडेट अपनी किस्मत आजमा रहे हैं, बीजेपी की तरफ से और एक कांग्रेस की तरफ से और एक पक्षेतर की तरफ से। हम यही आज जायजा लेंगे कि हमारे क्षेत्र मुधोल में जनता ने किसके जहन में क्या है इंतखाब को लेकर के, और उसी का जायजा लेने के लिए हम आए हैं। चलिए हमारे साथ जुड़िए, हम आपको जनता की जो भी माइंड में है, जनता ने जो दिमाग में बनाया है, वो आप हजरात के सामने हम जनता की बात रखते हैं। देखते हैं कि इलेक्शन में जनता का माइंड क्या है, क्या जहन में है। ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾವು ಮುಧೋಳ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ನೀವು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ. ಈಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬಗ್ಗೆ ಜನತಾ ದರ್ಶನ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಒಂದು ಸಮೀಕ್ಷೆ ಮಾಡಕತ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇವ್ರ ಜೊತೆಲೆ ಮಾತಾಡ್ತೀವಿ. ಇಲೆಕ್ಷನ್ದಾಗ ಇವ್ರ ಮೈಂಡ್ ಏನೈತಿ, ಯಾರಿಗೆ ಆರಿಸಿ ತರಬೇಕಾದ ಮನಸ್ಸೈತಿ, ಏನು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಅದಾವು, ಇವರೊಂದಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಾತಾಡೋಣ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರೇನ್ರಿ? ಖಾಜಾದೀನ್ ಭಗವಾನ್. ಇಲೆಕ್ಷನ್ ಹ್ಯಾಂಗ ನಡೆದೈತ್ರಿ ನಿಮ್ಮ ಇದ್ರಾಗ? ಇಲ್ಲಿ 3 ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಅದಾರ್ರಿ. ಒಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಒಂದು ಬಿಜೆಪಿ, ಒಂದು ಪಕ್ಷೇತರ. ನೀವೇನು ವಿಚಾರ ಮಾಡಿರಿ? ಇಲ್ಲಿ ಐತ್ರಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿನ್ ಆದ್ರ ಚಲೋ ಐತ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಅಂದ 20 ವರ್ಷದಿಂದ ಏನ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ದಾರಿ ಇಲ್ಲ, ಏನೈತಿ ಬಡವ್ರಿಗೆ ಏನು ಅನುಕೂಲ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆ ಐತಿ ಪಕ್ಷೇತರ ಈಗ ಕೆಲವೊಂದ್ ಜನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ, ಪಕ್ಷೇತರ ಚೇಂಜಸ್ ಮಾಡೋಣ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದೆ ಬ್ಯಾಕ್ ಗ್ರೌಂಡ್ ನೋಡ್ಬೇಕ. ಈಗ ಏನೈತಿ ಇವ್ರಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಐತಿ, ಹಿಂದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅದಾನು, ಅವ್ರು ಮಾಡಿ ಅಂತ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಅದಾವ ನಮ್ ಕಣ್ ಮುಂದ. ಅದೇ ರೀತಿಯಿಂದ ಏನೈತಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಅಂತ ಎಲ್ಲ ಓಟ್ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ಕೇಳ್ಕೊತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಂದ್ರೆ ಚಲೋ ಆಕತಿ. ಮುಧೋಳ ಮತಕ್ಷೇತ್ರದಾಗ ನಾವು ಸಮೀಕ್ಷೆ ಮಾಡಾಕತ್ತೀವಿ. ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಅಭಿಪ್ರಾಯ ಕೊಡಕತ್ತಾರ ಅದಕ್ಕೆ ಕೇಳೋಣ. ಇಲೆಕ್ಷನ್ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮೇನ್ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅದಾವ್ರಿ? 3 ಪಕ್ಷ ಅದಾವ ಬಿಡ್ರಿ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ರೀ. ಹಾ ರೀ, ನಮಗೆಲ್ಲ ಕಾರಜೋಳ ಸಾಹೇಬ್ರಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ್ರಿ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗೈತ್ರಿ. ಈಗ ಅವ್ರ ಬರ್ಬೋದ್ರಿ. ಅಂದ್ರೆ ಕಾರಜೋಳ ಸಾಹೇಬ್ರು ಏನ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ಯಾರ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಸಂತುಷ್ಟ ಇದೀರಿ? ಮುಂದೆ ಏನೇನ್ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಅದಾವು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರ ನಿಮ್ ಮಾಡ್ತಾರ. ಮತ್ ಬಹಳಷ್ಟು ಮಂದಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ಹಂಗಿಲ್ಲ ಹಿಂಗಿಲ್ಲ ಅಂತಾರಲ್ರಿ, ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿ ಒಳಗ್ ಮಾಡ್ಯಾರ. ನಿಮ್ ಹಳ್ಳಿ ಒಳಗ್ ಮಾಡ್ಯಾರ, ರೋಡ್ ರಸ್ತೆ ಎಲ್ಲ ಆಗ್ಯಾವ. ಮತ್ತೇನ್ ಕೆಲಸ ಅದಾವ್ರಿ ಮುಂದೆ? ಎಲ್ಲ ಅದಾವ್ರಿ. ಇನ್ನ ಮಾಡೋದು ಅದಾರು, ಗುಡಿ ಗುಂಡಾರು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅದ? ಈಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬರೋಬ್ಬರಿ ನಡೆದೈತ್ರಿ? ಈಗ ನಡೆದೈತಿ. कि आप लोग जानते हैं कि आज हम लोग जिला बागलकोट के एक क्षेत्र है मुधोल मत क्षेत्र, यहाँ पर इंतखाबात बड़े जोरों पर चल रहे हैं, तो उसी का हम जायजा लेते लेते आप हजरात को बता रहे हैं। अब देखेंगे, अभी 1-2 अहबाब की तो बात आप सुनी है, नौजवानों के तबके से भी हम मालूमात लेंगे कि वो अपने जहन में किस कैंडिडेट को रखे हैं, क्या करना चाहते हैं। इस बार इलेक्शन का क्या तुम्हारे माइंड में चल रहा है? क्या कांग्रेस का हवा बहुत चल रहा है? नहीं, कांग्रेस आई तो अच्छा रहता, बीजेपी आई तो अच्छा रहता, कांग्रेस आई तो अच्छा रहता। तुम्हारे माइंड में क्या है? कांग्रेस आई बोले तो थोड़ा सहूलत है, तो बहुत सारे सहूलत दिए उन्होंने। चाचा है हमारे साथ में, मुधोल के चौक में इनका एक पान पट्टी का दुकान है। चाचा से हम पूछते हैं कि हमारे मुधोल में मतक्षेत्र में 3 कैंडिडेट जो खड़े हैं, बीजेपी की तरफ से, कांग्रेस की तरफ से और एक पक्षेतर भी अपनी किस्मत आजमा रहे हैं, तो चाचा के जहन में क्या है और ये क्या करना चाहते हैं इलेक्शन में, जरा इनसे भी पूछ लेते हैं। चाचा बोलो, इलेक्शन कैसा चल रहा है, क्या जहन में है? अच्छा, अच्छा। कांग्रेस तुम्हें पहले से कांग्रेस करते आई? पहले से कांग्रेस करते आई. हाँ, पहली मर्तबा कांग्रेस की सरकार नहीं आती? हाँ, पहली मर्तबा नहीं आती, पर हमें नहीं अच्छा तो कांग्रेस ही डालता ही. हाँ हाँ, बताओ ये लोग
कांग्रेस ही तो सहूलत होती है, सहूलत होती है, अच्छा है। हाँ। मतलब पूरा कांग्रेस डालने का है ऊपर से। अच्छा ठीक है चाचा, अल्लाह आपके इरादे को पूरा करें दे। और दुकान के वगैरह कैसा चल रहा है आपका? अच्छा चल रहा है अच्छा, अच्छी बात, ठीक निम ಬಗ್ಗೆ ಯಾರು ಬಂದ್ರು ಯಾರು ರೈತರಿಗೆ ಇದನ್ನ ಮಾಡಂಗಿಲ್ರಿ. ಹಾ ಈಗ ಇಲ್ಲಿ ಕೂತ 2 ತಿಂಗಳು ಕೂತ್ ಹೋಯ್ಕೊಂಡ್ರಿ ಎಲ್ಲ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯಾಗ ಇದನ್ನ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಇನ್ನ 50 ರೂಪಾಯಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದ ಮಾಡ್ಯಾರ. ಇವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಯಾವ ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ರು ನೋಡ್ರಿ, ಈ ಯಾವ ದೊಡ್ಡ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರನ್ನ ದೊಡ್ಡವ್ರು ಮಾಡ್ಯಾರ, ಸಣ್ಣವ್ರನ್ನ ಯಾರು ದೊಡ್ಡವ್ರು ಮಾಡಲ್ಲ. ಈಗ ನೀವು ಮುಂದೆ ಏನು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀರಿ? ಹೋದ್ ಸಲ ನೀವು ನಮ್ ಕಾರಜೋಳ ಸಾಹೇಬರು ಬಂದಿದ್ರು, ಅವ್ರದ್ದು ಬಾಳ ಚಲೋ ಕೆಲ್ಸ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂತ ಹೇಳೈತಿ. ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ ಅಂದ್ರು ಅವ್ರು ಇದಕ್ಕಾಗಿ ಮಾಡೋರ್ರಿ ಕಾರಜೋಳ ಸಾಹೇಬ್ರು ಹಂಗ ಇಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ ವಿಚಾರ ಏನು? ಯಾರ ಆಗ್ಬೇಕಿನ್ನ ಅದಕ್ಕನ ದಾಂಡಿ ಅನ್ನೋದ್ರಿ. ಹೊಸದಂದ್ರ ನಮ್ಮ ಒಂದ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ನಿಂತಾರ ಇಲ್ಲೇ, ಬಂಡಿವಡ್ರ ಸಾಹೇಬ್ರ, ಅವ್ರದ್ದು ಹೊಸಾದ ಅವ್ರ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್. ಈಗ ಅವರು ಹೊಸಾದ್ ಅಂದ್ರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇದ್ದವ್ರಲ್ರಿ, ಅವ್ರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇದ್ದವ್ರು ಸೀಟ್ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಹೊಸಾದ್ ಬಂದಾರ. ಯಾವ ಒಟ್ಟ ಇಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಏನೈತ್ರಲ್ಲ ಅದ, ರಾಜಕೀಯದಿಂದ ಏನ್ ರೈತರಿಗೆ ಒಂದು ಇದಕ್ಕೆ ಬಡದವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೆ ಲಾಭ ಇಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಲಾಭ ಇದು. ಈ ಇಲೆಕ್ಷನ್ ಗೆ ಏನ್ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಅದ ಖರ್ಚನ ನೋಡಿ ಮೊದಲ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಇವ್ರು ಫ್ರೀ ನಿಂತರು ಆರಿಸಿ ಬರ್ತಾರ. ಅದು ನಿಮ್ಮ ಮಾತಂದ್ರ ರೈತರಿಗೆ ಯಾರು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರ ಅದ ಚಲೋ, ಅದ ಚಲೋ. ರೈತರಿಗೆ ಯಾರ ರೈತರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ರೈತರಿಗೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡೋದು? ಏನಂತೀರಿ? ಗೊಬ್ಬರ ರೇಟ್ ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಗೊಬ್ಬರ ಏನು ಬಾಳ ಗ್ಯಾಸ್ ಏನ್ ಹೇಳಂಗ ಯಾರು ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಅಲ್ಲ, ಗ್ಯಾಸಿನ ಬಗ್ಗೆ, ರೈತರ ಗೊಬ್ಬರ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ ವಿಚಾರ ಹೌದ್ರಿ? ಹೆಂಗಂತೀರಿ? ಗೊಬ್ಬರ ಏಟ್ ಐತ್ರಿ? ಹೆಂಗ್ ಐತ್ರಿ? ಅವ್ರ ಇವ್ ಏನ್ ಹೇಳಾಕಿಲ್ರಿ. 1400-1500 ಅದಾವ, ಏನ್ ಮಾಡವ್ರ ತಗೊಂಡಾವ? 2000 ಐತಿ. 2000 ರೂಪಾಯಿ ಗೊಬ್ಬರ ಸಿಗಾಕತ್ತೈತಿ. ಅದ್ರ ತಕ್ಕ ಪೀಕಿಗೆ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ ವಿಚಾರ ಏನು? ಸ್ವಲ್ಪ ರೈತರಿಗೆ ಹೆಚ್ಚ ಇದನ್ನ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ, सार्वजनिकರು ಖುಷಿ ಇರಲಿ, ಇಷ್ಟ ವಿಚಾರ. तो जनता से हमने बातचीत की है। मुधोल बस स्टैंड के बिल्कुल करीब में पब्लिक बहुत होती है, तो आइए यहाँ के जनता से, यहाँ के लोगों से कुछ बातचीत करते हैं कि इलेक्शन में इन लोगों का क्या जहन में क्या है, क्या नहीं है। इनसे जरा बातचीत करते हैं। आपका नाम क्या है? मेरा नाम इरफान। इरफान भाई, इलेक्शन कैसा चल रहा है? सब पक्ष वाले अपने दम लगा के प्रचार कर रहे हैं। हाँ। क्या हम ऐसी सरकार चाहते हैं जो गरीबों का दुख समझे, महंगाई हो और हर लाइन से मुसलमानों को या गैर मुस्लिम का हो, जो गरीब तबका है उनकी जो भी तकलीफ है वो गवर्नमेंट समझे। ये क्या हो रहा है हमारे मुल्क में, गरीब और गरीबी होता चला है, अमीर और थोड़ा अमीर हो रहा है। ऐसा नहीं होना चाहिए। एजुकेशन के लाइन में हो, ये कारोबार के हिसाब से हो, हर तरफ से गवर्नमेंट तो क्या है गरीबों को सपोर्ट करना। ये अभी क्या चले, सिर्फ अमीर अमीर छोड़े, गरीब गरीबी छोड़े। तो ऐसी सरकार है जो गरीबों का दर्द समझे, उनको हर किस्म की इनको सहूलत दे। तो इस बार का जो आपके माइंड में क्या है, कौन आए तो बेहतर है? आपके यहाँ 3 कैंडिडेट खड़े हैं। हाँ, एक बीजेपी की तरफ से, कांग्रेस की तरफ से, और एक अलग उम्मीदवार है, मतलब पक्षेतर जिसे बोलते हैं, वो भी उम्मीदवार है। वो भी काम करते उन्होंने भी मेहनत कर रहे हैं। इस मर्तबा आप लोगों के जहन में क्या है, कौन आए तो बेहतर रहेगा, क्या है क्या नहीं है? इस बार हमारे माइंड में इस बार का है कांग्रेस है। अच्छा, क्योंकि ये बहुत बेहतरीन स्कीम निकाले उन्होंने औरतों के लिए 2000 रुपया हर महीना, और जो स्कूल में जो पढ़ चुके हैं, जो डिग्री कर चुके हैं या दूसरी में पास हुए हैं, उनको हर महीना 2000-3000 ऐसा वादा कर चुके हैं। इसलिए क्या है कांग्रेस आएगी तो बहुत अच्छा रहेगा। अच्छा, क्या कहते हैं आप इलेक्शन के मामले में? इलेक्शन मामले में कांग्रेस आए तो अच्छा होगा। क्यों? क्योंकि गरीबों को देखने वाले, करने वाले, रोजगार मिलता है, हाँ, सब उनके में जरा सहूलत है। सहूलत है। इससे पहले जो सरकार आई थी वो सहूलत नहीं सिर्फ उसकी पला सरकार आई थी, क्या उपयोग नहीं। हाँ। सरकार भी काम करी, लेकिन हम जो गरीबों के बारे में विचार करे तो हाँ। कर रहे हैं। विचार कर तो भाने वाले हैं। तुम्हारे माइंड में ये है कि जो गरीबों का साथ दे, महंगाई पर ध्यान दे और बच्चों की तालीम पर ध्यान दे, ऐसी सरकार आपको का बैठी तो अच्छा है। ये तुम्हारे जहन में अच्छा, ठीक है। ವೀಕ್ಷಕರೇ, ನೀವು ನಮಗೆ ನೋಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀರಿ
ಮುಧೋಳ್ ಮತಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಮುಧೋಳ್ ಸಿಟಿ ಒಳಗೆ ನಾವು ಸಮೀಕ್ಷೆ ಮಾಡಾಕತ್ತೀವಿ. ಈಗ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಯುವಕರು ಇದ್ದಾರೆ. ಇವ್ರಿಗೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬಗ್ಗೆ ಒಂದೆರಡು ಮಾತು ಕೇಳೋಣ. ಇವ್ರ ಮೈಂಡ್ ಏನೈತಿ, ಏನು ಮುಂದೆ ಕೆಲಸ ಯಾರು ಚಲೋ ಮಾಡವ್ರದಾರು, ಈಗೇನು ಮಾಡ್ಯಾರು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಯುವಕರ ಲೀಡರ್ಸ್ ಅದಾರ ಇಲ್ಲೇ, ಇವ್ರಿಗೂ ನಾವು ಕೇಳೋಣ. ಈ ಇಲೆಕ್ಷನ್ ಏನು ಬರೋ ಇಲೆಕ್ಷನ್ ಹ್ಯಾಂಗ್ ನಡೆದೈತ್ರಿ, ಏನು ನಿಮ್ಮ ಅಪೇಕ್ಷೆ ಏನೇನು ಅದಾವು, ಯಾರು ಬಂದ್ರೆ ಚಲೋ ಆಕೈತಿ, ಏನು ನಿಮ್ಮ ಮೈಂಡ್ ಐತಿ? ಈ ಬರೋ ಎಲೆಕ್ಷನ್ ಚಲೋ ನಡೆದಿರಿ. ಸ್ವಲ್ಪ 25-30 ವರ್ಷ ಆದ್ರೂ ಇಲ್ಲೇನ ಸ್ವಲ್ಪ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಳಪೆ ಕಾಮಗಾರಿ ಆಗತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಮುಧೋಳದಾಗ. ಈ ಸಲ ಸ್ವಲ್ಪ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನಮ್ದು ಇದನ್ನೈತ್ರಿ, ಯುವಕರ ವಿಚಾರ ಐತಿ. ಮತ್ತ ಇಷ್ಟು 75 ವರ್ಷದಿಂದ 75 ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಾದ್ಮೇಲೆ ಮುಸ್ಲಿಮರಿಗೆ ಕೊಟ್ಟ 2B ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಈ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದವ್ರು ರದ್ದು ಮಾಡ್ಯಾರ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಈ ಸಲ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಓಟ್ ಹಾಕ್ತಿವಿ, ತಿಮ್ಮಾಪುರ ಸಾಹೇಬ್ರನ್ನ ಆರಿಸ್ತಿರ್ತೀವಿ. ನೀವೇನಂತೀರಿ ಹಿರಿಯಾರ? ನಾವು ಈ ಸತಿ RB ತಿಮ್ಮಾಪುರ ಅವ್ರನ್ನ ಆರಿಸ್ ತರ್ಬೇಕಂತ ಬಾಳ ಇದನ್ನೈತ್ರಿ. ಕಳಕಳಿ ಯುವಕರಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಇದನ್ ಮಾಡಾಕತ್ತೀರಿ ನಾವು. ಒಂದ್ 3 ಇಲೆಕ್ಷನ್ ಆಗ್ಯಾವ್ರಿ, ಅವರು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಆಗಿ ನಿಂತಿದ್ರಿ. ಈ ಸಲ ಹೆಂಗೇನ ನೀವು ಅಪೇಕ್ಷೆ ಇಟ್ಟಿರಿ? ನಾವು ಈ 20 ವರ್ಷಗಳಾತ್ ನಾವು ನೋಡಾಕತ್ತೀವಿ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಏನೂ ಅಷ್ಟೊಂದು ಸುಧಾರಣೆ ಆಗಿಲ್ಲ. ನಾವು ಈ ಸತಿ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿ RB ತಿಮ್ಮಾಪುರ ಸಾಹೇಬ್ರ ಬಾಳ ಕಳಕಳಿಯಿಂದ ನಾವು ಬಹುಮತದಿಂದ ಆರಿಸ್ ತರ್ಬೇಕಂತ ನಮಗೆ ಬಾಳ ಯುವಕರಲ್ಲಿ ಉತ್ಸಾಹ ಐತಿ. ಈ ಸತಿ ನಾವು RB ತಿಮ್ಮಾಪುರ ಎಷ್ಟು ಒಂದು 10,000 मतಗಳಿಂದ ಆರಿಸ್ ತರುವಂತ बदलावने मारता है। नाज़रीन, ये था मुधोल का इलेक्शन का सर्वे। आप हजरात ने तमाम जनता की बात सुनी है। जो भी आपकी राय है वो राय हमारे कमेंट बॉक्स में जाकर के ज़रूर हमें राय दे सकते हैं। MRF TV कर्नाटका को खूब सब्सक्राइब करें, खूब फैलाएं और हमारी वीडियोस को दूसरों तक ज़रूर पहुंचाएं। और हम जो काम कर रहे हैं हमारे काम को और आने वाले इंतखाब में जो भी आपके जहन में है, जो भी आपने सूबे के हिसाब से भलाई सोची है, उस भलाई पर अमल करते हुए दुआ भी करें।